बैल मुझे मार ही म्हण आपण ऐकले. याचा अर्थ काय तर स्वतःहून संकट ओढावून घेणे. आणि याचा प्रत्यय सध्या छत्तीसगडमध्ये येतोय, जिथं माजी IAS अधिकारी आलोक शुक्ला यांनी अटक व्हावी यासाठी न्यायालयाच्या फेऱ्या घेतल्यात. तीन वेळा त्यांनी न्यायालयाच्या फेऱ्या मारल्यात. हो, मला अटक करा यासाठी ते 3 वेळा न्यायालयापाशी गेलेत. ते अधिकारी 18 सप्टेंबरला न्यायालयात पोहोचले, पण त्यांना अटक झाली नाही. मग 19 तारखेलाही पोहोचले, अर्थात सरेंडर केलं, मात्र तेव्हाही अटक झालेली नाही आहे. ते सारखं सरेंडर करा म्हणून न्यायालयापाशी जात आहेत. कारण काय सांगते. 2015मध्ये नागरी पुरवठा निगम अर्थात नानचा घोटाळा समोर आला होता, ज्यात रायपूर येथील मुख्यालयातून तब्बल 2.25 कोटींची रोकड सापडली होती. आणि चौकशीनंतर ACBने 16 जणांच्या विरोधात 5,000 पानांची चार्जशीट दाखल केली होती. आणि त्यावेळी आलोक शुक्ला हे अन्न विभागाचे प्रमुख सचिव होते. मग काय, त्यानंतर ते तुरुंगात गेले, पण नंतर जामीन मंजूर झाला. आता त्यांचं आयुष्य सुरळीत चालू होतं. या सगळ्या चौकशी दरम्यानच त्यांनी तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचाही आरोप होतोय. पण आता ईडीनं तपासाला सुरुवात केली आणि प्रकरण जास्तच चिघळलं. हे प्रकरण पार सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं, जिथं न्यायालयानं सांगितलं की जर त्यांनी सरेंडर केलं, अर्थात शुक्लांनी सरेंडर केलं, तर त्यांच्या जामिनाचा विचार केला जाऊ शकतो. आणि म्हणूनच त्यांना सरेंडर झाल्यानंतर जेव्हा त्यांना अटक होईल, अटक झाल्यानंतर त्यांचा जामीन मंजूर व्हावा यासाठी मला अटक करा अशी सांगण्याची धडपड त्यांची सुरू आहे असं सांगितलं जात आहे.